इराणकडील 400 किलो युरेनियम गायब। युरेनियममुळे होणार 10 अणुबॉम्बची निर्मिती। युरेनियम कुणाकडे? जगाची चिंता वाढली। इराण इस्रायल मधील युद्ध मध्यस्थी करून मिटवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आनंद अमेरिकेच्या पेंटागॉनच्याच अहवालामुळे मावळलाय। कारण ज्या कारणासाठी हे युद्ध छेडले गेलं ते आण्विक प्रकल्प नष्ट झालेले नसून त्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलंय। एवढंच नाही तर 10 अणुबॉम्ब निर्मिती क्षमतेचं तब्बल 400 किलो युरेनियम गायब झाल्याचं वास्तव समोर आलंय। अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळांचं अंशतः नुकसान झालंय। हल्ल्याआधी 400 किलो युरेनियम गायब झालंय। 400 किलो युरेनियमच्या सहाय्यानं 10 अणुबॉम्बची निर्मिती शक्य आहे। अणुबॉम्ब निर्मितीसाठी युरेनियम 60% समृद्ध असणं गरजेचं आहे। गायब झालेलं युरेनियम 90% समृद्ध आहे। अमेरिकेनं इराणमधील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याच्या आधी फोर्डो अणुप्रकल्पाबाहेर एकूण 16 ट्रकची रांग दिसली। या ट्रकचे सॅटेलाइट फोटो व्हायरल झाले होते, पण हल्ल्यानंतर हे ट्रक अचानकपणे गायब झाले। त्यामुळे इराणनं अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डो अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा इतरत्र हलवल्याचा दावा करण्यात आला। तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनीही या दाव्याला दुजोरा दिलाय। Where we weren't a week ago, Iran was very close to having a nuclear weapon. Now, Iran is incapable of building a nuclear weapon with the equipment they have because we destroyed it. So that's a very, very big thing. We have to talk to Iran and, of course, to Israel about what the future holds. आता प्रश्न आहे की 400 किलो युरेनियम नेमकं कुणाच्या ताब्यात आहे? हे युरेनियम जर इराणकडेच असेल तर या युरेनियमच्या मदतीनं दुसऱ्या आण्विक तळावर आपला अणुकार्यक्रम राबवू शकतो। इराणनं हे युरेनियम इस्फहान इथल्या एका भूमिगत केंद्रावर हलवल्याचंही सांगितलं जातंय। त्यामुळे इराणकडील युरेनियमचा साठा कायम राहिल्यानं युद्ध संपलं असलं तरी अणुयुद्धाची भीती मात्र कायम राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।